हॅलो फ्रेंड्स, पूजा कुक्सच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत लसूणी मेथी कशी बनवायची। तर या ठिकाणी बघा मी शेंगदाणे, तीळ आणि डाळवं असे भाजून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी एक गड्डी मेथीची धुवून चांगली चिरून घेतलेली आहे। आता या ठिकाणी एका कढईमध्ये मी तेल, जिरं आणि लसूण टाकलेला आहे, कुटलेला लसूण टाकलेला आहे आणि ही मेथी त्यामध्ये टाकलेली आहे परतायला। आता यामध्ये थोडंसं मीठ घालून याला चांगलं परतून घेतलेलं आहे। तर आता ही परतलेली मेथी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे बघा। आता ह्या ठिकाणी बघा या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे जे बारीक जिन्नस आहेत तर आपण हे आता चांगलं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे बघा यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याला मिक्स पेस्ट बनवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मी याची पेस्ट बनवून घेतली आहे। तर आता या ठिकाणी बघा एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरं, थोडंसं लसूण घालायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आहे आणि तो परतून घ्यायचा आहे बघा। तो परतला की त्यामध्ये नंतर टोमॅटोची प्युरी टाकायची आहे बघा। अशा प्रकारे आता हे छान असं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला आपल्या चवीनुसार आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि हा मसाला चांगलासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जी बारीक केलेली पेस्ट होती तर त्यानंतर ही आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि ती ही पेस्ट यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपण जी परतलेली मेथी आहे ना ती आपण यामध्ये घातलेली आहे। नंतर चांगली भाजी शिजली की आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे याला तडका द्यायचा आहे बघा, लाल तिखट आणि लसूणचा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।